बांबूची एक एकटी काडी किती नाजूक असते. ती सहज वागते, जरासा दाब दिला की मोडते. तिच्यात पाण्याचा एकही थेंब साठवण्याची ताकद नसते. पण जेव्हा एखादी अम्मा त्याच नाजूक काड्या एकत्र करते आणि त्यांना एकाच धाग्यात विणते, तेव्हा त्याची एक मजबूत टोपली बनते. ती टोपली केवळ एक वस्तू नसते, तर संपूर्ण कुटुंबाच्या अस्तित्वाला सांभाळणारा एक भक्कम आधार बनते. काहींसाठी आठवड्याच्या बाजारात काही रुपयांना विकली जाणारी साधी वस्तू असेल, पण चंद्रपुरात राजकारणाच्या आधी, नेतृत्वाच्या आधी आणि मोठ्या पदांच्याही आधी इथे एक आई होती. बांबूच्या काड्यांची मळी होती आणि आपल्या पुराला वाढवायची तिची एक जिद्द होती. आमच्या प्रत्येक समाजकार्याला अम्मा हेच नाव का दिले आहे? कारण रिकाम्या पोटी लागलेल्या भुकेला राजकारण समजत नाही, त्याला फक्त आईची माया समजते. जेव्हा एखादा कष्टकरी दिवसभराच्या कष्टाने थकून भागून त्याच्या घरी आलेला गरमागरम अम्माचा डबा खातो, तेव्हा तो कोणत्या सरकारी योजनेत येत नाही. तो एका अशा छत्रछायेखाली येतो जिथे त्याला हक्कानं खाऊ घातले जाते आणि त्याला शब्द दिला जातो की आज तुझे संसारी उपाशी झोपणार नाही. दादा प्रत्येक वेळी म्हणतात, लोक मला विचारतात की मी राजकारणात आल्यानंतरही माझ्या आईने टोपले विकणे का सुरू ठेवले होते. काहींना हा निव्वळ देखावा वाटायचा, पण त्यांना आमची नाळ समजलीच नाही. ती टोपली माझ्या आईची ओळख आहे आणि माझ्यासाठी ती एक शिकवण आहे. जेव्हा जेव्हा माझ्या मनात राजकारणाचा अहंकार यायला लागतो, तेव्हा मी या बांबूच्या टोपलीकडे बघतो आणि मला माझी लायकी आठवते. जर मी माझ्याच चंद्रपूरच्या जनतेचे आयुष्य सुरक्षित करू शकलो नाही, जसे माझ्या अम्माने त्या टोपले विणून माझे आयुष्य सुरक्षित केले होते, तर माझे हे सार्वजनिक जीवन, हे आमदारपद पूर्णपणे व्यर्थ आहे. खरे नेतृत्व हे कधी मोठे फ्लेक्स, महागडे फटाके किंवा पोकळ घोषणांनी साजरे होत नाही. राज्याच्या नेतृत्वाची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा त्यांचा विकास संकल्प गावातील शेवटच्या माणसाच्या हृदयाशी जोडला जातो. आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर त्यांना एक दिवसात चुकणारे पुष्पगुच्छ पाठवणार नाही, तर आम्ही त्यांना आमच्या निष्ठेचे आणि सेवाचा शब्द देणार आहोत. दादा प्रत्येक वेळी म्हणतातच की विकास हा समाजाच्या शेवटच्या टोक्यावर उभा असलेला सामान्य माणसापर्यंत, अंत्योदयापर्यंत पोचला पाहिजे. म्हणूनच या पवित्र प्रसंगी चंद्रपूर एक भव्य सेवा संकल्प मोहीम सुरू करत आहे. आमच्या अम्मा उपक्रमाची ही माया आता मतदारसंघातील प्रत्येक घराघरात पोचणार आहे. पण एक आमदार म्हणून ते एकटे करू शकणार नाही सगळं काही. त्यांना चंद्रपूरच्या प्रत्येक हाताची साथ हवी आहे. येत्या काही दिवसात आम्ही तुमच्या दारात येत आहे, एक राजकारणी म्हणून नाही, तर चंद्रपूरचा एक मुलगा म्हणून तुमची साथ मागण्यासाठी. तुमचे मत नको, तुमचे मन हवे आहे, तुमची भावनिक साथ हवी आहे. तुम्हाला या सेवेचे, टोपलीचे विणकर बनवायचे आहे. जर तुम्हाला कुठे एखादा वृद्ध थंडीत कुडकुडताना दिसला तर आमच्या आश्रयाला आणा. जर एखादे मूल पैशाअभावी शाळेत जात नसेल तर अम्मा की पढाईमध्ये आणा. कोणत्याही कारण असले आम्हाला येऊन भेटा. नाही भेटू शकले तर आमच्या ॲपवर किंवा वेबसाईटवर आमच्याशी संपर्क साधा. एक गोष्ट अगदी कान देऊ नका, हे तुमच्याकडे मते मागण्यासाठी केलेले आव्हान नाही. निवडणुका अजून दूर आहेत आणि जिथे आईचा आशीर्वाद असतो तिथे राजकीय गणितांना जागा नसते. आम्हाला तुमच्यापासून काहीही नको, ना घोषणा, ना टाळ्या, ना कोणताही राजकीय आश्वासन. फक्त आणि फक्त तुमचा साथ हवा. चला आपण सगळे मिळून चंद्रपूरचे हे सेवाजाळे एवढे घट्ट विणूया की क्षेत्रातले एकही कुटुंब गरिबीच्या गर्दीत पडणार नाही. राजकारण नाही, केवळ सहकार्य. चला एकत्र विणूया आपले चंद्रपूर.